आता लग्नघर म्हटलं तर रुसवा-फुगवा होणारच. नमस्कार मंडळी, राम-राम. तर आमच्या तुळशीचं लग्न आहे आणि काही जण म्हणतील तुम्ही आम्हाला बोलवलंच नाही, आम्हाला पत्रिका दिलीच नाही, अमकं ढमकं तमकं. तर सगळ्यांना मी माफी आता लग्नाच्या तयारीमध्ये तुम्हा सगळ्यांना आमंत्रण द्यायचं राहूनच गेलं. त्याबद्दल क्षमस्व. तर काल आमच्या तुळशीचं लग्न होतं आणि तुळशीचं लग्न झाल्यानंतर सगळ्या लग्न समारंभ कार्यांना सुरुवात होते. तर हा एक शुभ शगुन आहे आणि तुळशीच्या लग्नाची बघा सगळी तयारी आमची चालू आहे. म्हणजे आम्ही दिवे लावले आणि एकदम दिवाळीसारखंच, जास्त काही नाही पण थोडीफार आम्ही तयारी करून घेतली. आता म्हटलं स्वतःची पण थोडी तयारी करावी. तर हे आद्या इमिटेशन ज्वेलरी यांच्याकडनं आलेलं मंगळसूत्र आहे, खूप सुंदर आहे आणि ही साडी हाऊस ऑफ विधी या कलेक्शनकडनं आलेली आहे. तर म्हटलं आता सण आहे तर नवीन नवीन घालूयात आणि मी छान तयार झाले. दरवर्षी पूजेची तयारी आणि लग्नाची तयारी ताई आणि भाऊ करतात आणि मी स्वयंपाक करत असते. पण यावर्षी भाऊ ड्युटीवरती असल्यामुळे आणि कारभारी ऑफिसला असल्यामुळे आम्ही दोघी जणींनीच हे लग्न कार्य समाप्त केलं. तर दोन्ही मुलांना घेतलं आणि आम्ही सगळ्या तयारीला लागलो. आज स्वयंपाकाला लेटसुद्धा झालं पण आम्ही हे लग्न जे आहे ते एकदम व्यवस्थितपणे पार पाडलं. तर सगळी लग्नाची तयारी झाली. किट्टू-बिट्टू सगळ्या मुलांना बोलवून घेऊन आले आणि हे बघा आंतरपाट धरून दोघे उभे आहेत आणि खूप छान असं आमच्या तुळशीचं लग्न झालं. त्यानंतर सगळ्या मुलांनी अक्षदा घेतल्या आणि त्या तुळशीवरती वाहिल्या सुद्धा. नंतर बिट्टूने आरती सुद्धा केली बघा तुळशीची आणि त्यांना पण खूप छान वाटतं हे असे सगळे कार्यक्रम केल्यानंतर, कारण लग्न झाल्या त्यांना फटाके फोडायचे होते. तर ते त्यांची वेगळीच एक्साइटमेंट चालू होती की पटकन लग्न करा, आम्हाला फटाके फोडायला जायचं आहे. तर तुमच्या तुळशीचं लग्न कसं झालं काय नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टाटा.